हॅलो नमस्कार, मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. तर मी याचा पार्ट 1 कालच पाठवलेला आहे. काल आषाढी एकादशी होती, तर एकादशीचं पूर्ण पूजेचं रुटीन आणि सकाळपासून माझे कामं आणि हे सगळं मी मॉर्निंग रुटीन तुम्हाला शेअर केलं. त्यानंतर ना फराळाचं मग म्हटलं फराळाचं जर व्हिडिओ टाकत राहील तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, म्हणून ना हा व्हिडिओ मी तुम्हाला आज सेंड करत आहे. तर मी आषाढी एकादशीच्या फराळामध्ये काय काय बनवलेलं आहे तर हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओतून शेअर करते. सगळ्यात अगोदर मी सगळे शेंगदाणे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि त्यानंतर मला वडे करायचे आहेत. तर वड्यासाठी जे लागणार आहे त्यामध्ये जिरं, थोडंसं मिरच्या याचं वाटण करून घेतलं. हे सगळं करून ठेवलं. त्यानंतर आलूचे काप वगैरे मी अगोदरच करून ठेवले. चांगले 5-6 आलूचे काप करून ठेवलेले आहेत. तर एक साईडला मी आलूची भाजी करणार आहे आणि परत मला साबुदाण्याची खिचडी करायची आहे. त्यामुळे ते मला सगळं लागणारच होतं, म्हणून मी सगळं पहिलेच तयार करून ठेवलं, कारण की सगळं चाकवताना वेळ होऊन जाणार म्हणून. आणि ना आता इथे मी बनवत आहे ते म्हणजे सगळ्यात अगोदर आलूची भाजी. आता जी आपल्या फराळाला चालते तीच भाजी बनवणार आहे. तर ना मी इथे तेल घेतलेलं आहे आणि तेलमध्ये ना मी मूगफल्लीचंच तेल यूज करते. जे फल्लीचं तेल असते ना तेच तेल आम्ही फराळाला यूज करतो. आता प्रत्येक फराळाला वगैरे नाही करत, आजकाल सगळेजण सगळं तेल वगैरे वापरतात म्हणा, पण आता ही एकादशी मोठी आहे ना, तर मग मी जसे अशा मोठ्या मोठ्या ज्या उपास येतात ना त्या उपासाला मग मूगफल्लीचंच तेल मी यूज करत असते. तर इथे मी बटाट्याची भाजी करणार आहे, जी फराळाची असते ना ती. त्यामुळे थोडंसं तेल टाकलेलं आहे, तेलमध्ये थोडं जिरं घातलेलं आहे आणि जिरं घातल्यानंतर मिरच्याचे काप करून ठेवले होते. वाटलं तर मिरचीचा पेस्ट पण टाकू शकतो. मी तर मिरचीचा पेस्ट केला होता, पण मी भाजी मिरचीचीच करणार आहे, म्हणजे फोडी कापलेल्या आहेत त्याची. तर मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता घालून आणि छान असं मग जे काही बटाटे आहेत बारीक काप केलेले ते काप सगळे टाकून घेणार आहे. ते घातल्यानंतर तेलामध्ये छान असं कडसवणार आहे आणि त्याच वेळेला ना मी सगळे जे शेंगदाणे असतात ना ते पण 10-12 दाणे टाकणार आहेत. नंतर तर मी परत कूट घालून घेणार आहे. शेंगदाण्याचं ते बारीक कूट करून ठेवलेलं आहे, पण शेंगदाणेसुद्धा सगळे घातलेले आहे. त्यामुळे ना ती दिसायला पण छान दिसते भाजी आणि खायला पण टेस्टी वाटते. तर चला मग बघू शकता इथे भाजी पण आपली तयार झालेली आहे आणि खरंच लवकरच शिजून जातात. हे आलू शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, फक्त झाकून ठेवलं की 10 मिनटात ही भाजी होऊन जाते. तर आता एका साईडला मी भाजी केली आणि एका साईडला मग ताक पण फ्राय, तेव्हा त्याच वेळेला मी ताक पण फ्राय केलेलं होतं. तर ताक तुम्ही साईडला बघितलंच असेल, तर त्या वेळेलाच ताक फ्रायला केलं आणि परत या कढईमधली भाजी काढून ठेवली आणि याच्यातच मी बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी. तर खिचडी टाकताना मी यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि मी साबुदाणे खिचडी कधीही बनवते ना, शेंगदाणे वगैरे भाजले नाही राहत, मी कच्च्या शेंगदाण्याची बनवते. तर काय करते, थोडंसं तेल घेते, तेलामध्ये जिरं वगैरे घातल्यानंतर मिरची वगैरे टाकली आणि थोडंसं मिरचीचा पेस्ट पण घातलेला आहे, कारण त्यामुळे ना खिचडी छान चविष्ट होते. आणि थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. त्यानंतर जे बटाट्याचे काप होते ते काप घातलेले आहेत. आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही उकळलेला बटाटाही यूज करू शकता, भरपूर जण यूज करतात. आणि याच वेळेला आपल्याला थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं आहे, त्यामुळे आपले बटाटे लवकरच शिजतात. आणि याच वेळेस मग जो शेंगदाण्याचा कूट असतो कच्च्या शेंगदाण्याचा तो टाकून घेतला की मग ते शेंगदाणे छान होऊ जायचं आहे. तेलामध्ये भाजल्यानंतर ना खरंच ही खिचडी एक नंबर वाटते. आपण त्या शेंगदाण्याच्या कूटपेक्षाही टेस्टी वाटते, म्हणून ना मी हरवेळेस कच्च्या शेंगदाण्याचीच खिचडी बनवते. तसं तर ती पण टेस्टी वाटते मला भाजलेल्या शेंगदाण्याची, पण ना आज भाजलेली शेंगदाणे काही होतेच नाही. आता तर बघू शकता इथे आपली खिचडी पण तयार होत आहे. आणि साबुदाणा जेव्हा आपण भिजत घालतो ना तेव्हाच आपण दही वगैरे टाकायचं, पण मी दही त्यावेळेस नाही टाकलेलं आहे. आता मी शेवटी दही घालणार आहे. आता हे दही आणि विकत आणलेलं होतं अर्धा लिटर आणि काढून पण ठेवायचं होतं, कारण की देवाचं वगैरे मी जेव्हा अभिषेक वगैरे जेव वगैरे स्वच्छ केले ते दह्यानेच केले होते. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, त्यावेळेस मग मी काढलेलं नाही. तर आता म्हटलं तर चला आता काढूनच घेते, हातात लागले आहेत. तर आणि हो, जेव्हा आपण खिचडी बनवतो ना त्यामध्ये जर एवढी थोडीशी साखर तरी टाकायची, त्यामुळे पण खिचडीची चव एकदम अप्रतिम होते. आता खिचडी बनवण्याचं कारण म्हणजे ना आमच्याकडे यांना काही जास्त वडे वगैरे आवडत नाही, तर म्हणून मी त्यांच्यासाठी खिचडी बनवून दिली. आणि माझ्या मुलांनी पण आज उपासच केलेला आहे. त्यांनी पण असंच म्हटलं की मम्मी तू जे काही बनवशील आम्ही तेच सगळं खाऊन घेऊ. तर म्हणून हे सगळे पदार्थ बनवण्याचं हेच रिझन होतं.
हा सगळा साबुदाणा ना मी रात्रीच भिजत घातलेला होता, त्यामुळे छान असा भिजून गेला. तर ना आता वड्याचा लादा मी कसा तयार करते, तर साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाण्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मिरचीचा पेस्ट आणि परत ना तुमच्याकडे जर गोडनिम असेल, माझ्याकडे तर आहेच म्हणा, तर त्याचे काप करूनही घालू शकतो किंवा आपण जेव्हा मिरचीचा पेस्ट बनवतो ना त्याच्यात पण टाकू शकतो. आणि थोडंसं दही टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता भरपूर जण अद्रक पण टाकतात जेव्हा मिरचीचा पेस्ट बनवतात तेव्हा. तर बघू शकता आमच्याकडे ना जिरं उपासाला चालते म्हणून आम्ही जिरं वगैरे टाकत असतो. आता काय केलं ना, थोडंसं मिरचीचा पेस्ट टाकून केलेलं मिश्रण जे काही होतं ना ते नक्षसाठी काढून ठेवलं, कारण की तो जास्त तिखट खात नाही. आणि नंतर परत मग मी मिरचीचा पेस्ट घालून आमच्या सगळ्यांसाठी बनवून ठेवलेला आहेत. तर त्याला साधे वडे काढून देणार आहेत आणि मग आमच्यासाठी तिखट जे काही वडे आहेत ते काढून घेणार आहे. तसं तर तो खातो म्हणा, पण कधी कधी ना नाही खायला बघत, तर म्हणून मग साधंच त्याला करून देते नेहमी. आणि सोबतच मग ना चिप्स पापड पण तळून घेतलेले आहेत. पापड वगैरे नाही तळले, पण चिप्स म्हटलं चला, मुलांना चिप्स खूप आवडते, माझ्या मुलाला तर खूपच आवडते. तर चिप्स आणि त्याच्यासोबत थोडेसे शेंगदाणे ते पण त्याला तळून दिले ना. आता फायनली वडे बनवत आहे. आता एवढे सगळे पदार्थ तयार होतपर्यंत 1-1.5 तास तर गेला म्हणा माझं. सगळं तयार होतं तरी ना मुलांना खूप भूक लागलेली होती, तर ते वाटच बघत होते की कधी मम्मी देईल ना कधी नाही. तर इथे मी ताक केलेली आहे, आलूची भाजी, इथे चिप्स, थोडेसे शेंगदाणे तळले होते, त्यावर थोडंसं मीठ घातलेलं आहे, आणि साबुदाण्याची खिचडी, आणि इकडे आपले वडे तयार होत आहे. असं म्हणतात ना, दिवसभर चरा पण एकादशी करा, तसाच हा प्रकार असतो. तर बघू शकता. चला मग, आता हा सगळ्या चेष्टेचा विषय होता म्हणा. आता भरपूर जणांना उपासामध्ये गोड औषधं पण खावं लागतात, तर मग त्यांना काही पर्याय नसतो. तर आणि ज्या घरी मुलं असतात छोटे, तर त्या घरी ते सगळे पदार्थ बनतातच. तर यांना देऊन देत आहे, तर ते म्हणत आहे की मी हे नाही खात, ते नाही खात. म्हटलं जे खायचं आहे ते तुम्ही खा. आणि बघू शकता एवढे सगळे पदार्थ मी आज बनवलेले होते, आणि इथेच व्हिडिओचा एंड पण करणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. आणि वडेसुद्धा तुम्ही बघू शकता, प्रत्येक वडा छान असा मस्त बनलेला आहे. चला मैत्रिणींनो, मग इथेच व्हिडिओ साईन करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.